2 वर्षापूर्वी देशातील शेतकऱ्यांनी केंद्रातील मोदी सरकारांच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. तसेच 3 कृषी कायदे मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडले होते. यानंतर आता 2 वर्षानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी हमीभावाच्या कायद्यासह इतर मागणीसाठी दिल्लीवरती कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारची डोकेदुखी वाढली आहे. तसेच शेतकरी दिल्लीच्या सीमेपर्यंत देखील येऊ नयेत यासाठी सरकारची धावपळ सुरू झाली आहे. सरकारने याबाबत खबरदारी घेत हरियाणा पोलिसांच्या मदतीने दिल्लीकडे जाणाऱ्या सीमा सील करण्यास सुरुवात केली आहे. 3 कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन मागे घेताना केंद्र सरकारने हमीभावाचा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी MSP समिती सुद्धा स्थापन करण्यात आली. हमीभाव कायद्यासाठी शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या तयारीत असताना या समितीने आतापर्यंत काय काम केले, समिती स्थापन करण्याचा उद्देश काय होता, यासह समितीचे काम कुठपर्यंत आले आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहात माझे YouTube चॅनल राजेंद्र भोसले. 18 जुलै 2022 ला ही समिती स्थापन झाली. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायदे विरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात नोव्हेंबर 2020 मध्ये दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. हे आंदोलन तब्बल 13 महिने सुरू होते. शेतकरी आंदोलनाला पुढे झुकत अखेर केंद्र सरकारने 3 कृषी कायदे रद्द केले. त्याच वेळी शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी 18 जुलै 2022 ला एकूण 26 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. माजी कृषी सचिव संजय अग्रवाल यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले. याशिवाय या समितीमध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या 3 सदस्यांचाही समावेश करण्यात आला. समितीचा उद्देश काय होता? समितीची स्थापनेनंतर काढण्यात आलेल्या अधिसूचनेत समितीच्या उद्देशांचाही उल्लेख करण्यात आला होता. ही समिती प्रामुख्याने हमीभाव, नैसर्गिक शेती आणि बहुपीक पद्धती या प्रमुख मुद्द्यावर काम करणार होती. यातील सर्वात महत्त्वाचे घटक हमीभावाचा होता. देशातील शेतकऱ्यांना हमीभाव प्रणाली अधिक प्रभावी, पारदर्शक करण्यासाठी शिफारशी सुचवायच्या होत्या. समितीने आतापर्यंत काय काम केले ते समजून घेऊया. दरम्यान 3 कृषी कायदे करताना हमीभावाचा कायदा करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. केंद्र सरकारने हे आश्वासन न पाळल्याने शेतकरी पुन्हा आंदोलनाची तयारी करत आहे. अशातच आता हमीभावासाठी स्थापन केलेल्या समितीने आतापर्यंत काय काम केले याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच अनुषंगाने BRSचे खासदार लिंगय्या यादव यांनी राज्यसभेत कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांना प्रश्न विचारला होता. आपल्या लेखी उत्तरात मुंडा यांनी सांगितले की समितीच्या नियमित बैठका होत असून आतापर्यंत 37 बैठका पार पडल्या आहेत, ज्यात 6 मुख्य आणि 31 उपगटांच्या बैठकांचा समावेश आहे. मात्र समिती अहवाल सादर कधी करणार, समितीच्या अहवालाचे काम कोणत्या स्तरावर सुरू आहे याबाबतची कोणतीही माहिती मुंडा यांनी दिलेली नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पंजाब सीमेवर परिस्थिती अतिशय तणावपूर्ण बनली आहे. यावरून सरकारने सीमा सील करत हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे. तसेच हरियाणा पोलिसांनी ट्रॅफिकचे नेम जारी केले आहे. तसेच पंजाब हरियाणा सीमेवर शंभू सीमा सील करण्यात आली आहे. सीमेवर BSF आणि RSFचे जवानही तैनात करण्यात आलेले आहे. मित्रांनो, शेतकरी आंदोलनाबद्दलची ही थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन. धन्यवाद.